गोवा बनावटीच्या विदेशी दारूचा अवैध साठा जप्त, करवीर पोलिसांची धडक कारवाई, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल। कोल्हापूर जिल्ह्यातील अवैध व्यवसायांवर कठोर कारवाई करण्याच्या मोहिमेअंतर्गत करवीर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकानं मांढरे तालुका करवीर येथे छापा टाकून गोवा बनावटीच्या विदेशी दारूचा 63,840 रुपयांचा साठा जप्त केला आहे। या प्रकरणात सर्जेराव सखाराम जगताप वय 40 राहणार मांढरे तालुका करवीर याला ताब्यात घेण्यात आलं असून त्याच्या चौकशीनंतर विजय मारुती पवार वय 39 राहणार माळवाडी मांढरे तालुका करवीर याच्याविरुद्धही महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अधिकृत प्रसिद्धी पत्रकानुसार पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी जिल्ह्यातील अवैध व्यवसायाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी सर्व पोलीस ठाण्यांना विशेष सूचना दिल्या होत्या। त्यानुसार करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना मांढरे येथे बेकायदेशीररित्या गोवा बनावटीची विदेशी दारूची विक्री सुरू असल्याची माहिती मिळाली। त्यांनी ही माहिती गुन्हे शोध पथकाला देऊन आवश्यक कारवाईचे आदेश दिले। त्यानंतर गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार सुभाष सरवडेकर यांनी मिळालेल्या माहितीची खातरजमा केली। तपासादरम्यान विजय पवार यांच्या जनावरांच्या गोठ्याजवळ संशयास्पद हालचाली दिसून आल्या। काही काळ पाळत ठेवल्यानंतर एका व्यक्तीकडे दारूचे बॉक्स असल्याचे निदर्शनास आलं। त्यानंतर पोलिसांनी छापा टाकून संबंधितास ताब्यात घेतलं। चौकशीत त्याने आपलं नाव सर्जेराव सखाराम जगताप असल्याचे सांगितले। त्याच्या ताब्यातून महाराष्ट्र प्रतिबंधित असलेल्या गोवा बनावटीच्या विदेशी दारूचा 63,840 रुपयांचा साठा जप्त करण्यात आला आहे। पुढील चौकशीत ही दारू आणि त्याचा साथीदार विजय मारुती पवार मिळून विक्री करत असल्याचं समोर आल्यानं दोघांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय तळसकर करीत आहेत। ही कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। कारवाईत पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार सुभाष सरवडेकर, विजय तळसकर, सोमराज पाटील, विजय पाटील, अमोल चव्हाण, रणजित पाटील आणि प्रकाश कांबळे यांनी सहभाग घेतला। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।